पावसाळी खेकडे पकडताना गरीला कशी खेकडे पकडायची त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे. बघू शकता बघा, पूर्ण चारी बाजूला उंच उंच डोक्यावर. तर आपण फटाफट याला हे करून घ्या, चेचून घेऊयात. तर मित्रांनो फायनली बघा आपण चेचून घेतलं आहे पाला. तर मित्रांनो बघू शकता बघा, मासे बघा किती आलेत, सर्व जाड जाड आहे बघा. मेलेला मासा नाही, जिवंत मासा आहे बघा. फक्त असे कॉर्नरला येतात असे तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आता ना नदीवर आलो आहोत. हे बघू शकते बघा, ही कोंड आहे इथे. तर कोंडीमध्ये आपण आता मास टाकणार आहोत. त्यासाठी बघा या झाडाचा आपण उपयोग करणार आहोत. त्याला चेचून वगैरे आपण त्याच्यामध्ये रस टाकणार आहोत पूर्ण, आणि त्याचे आपण मासे पकडणार आहोत. आणि खाली नजारा वगैरे बघू शकते बघा, कड्या वगैरे पण आहे. आणि आता संध्याकाळ होत आले, आपण आलेलो नदीवर असंच कपडे वगैरे धुवायला. तर आपल्याला पाला वगैरे इथेच दिसला आपल्याला. झाडाचं नाव तर माहीत नाही आपल्याला. बघू शकतो वातावरण पण बघू शकतो बघा. खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे आपल्याला करायला जमत नव्हते, फिशिंगचे वगैरे, मासेमारीचे. तर आज आपण आलो आहोत. तर पहिला तुम्हाला एरिया दाखवून घेतो. एरिया बघा, हा एरिया मी पावसाळी खेकडे पकडताना गरीला कशी खेकडे पकडायची त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे. बघू शकते बघा, पूर्ण चारी बाजूला उंच उंच डोंगर आहेत. आणि ही जी कोंड आहे ना मित्रांनो, ही बघा ही कोंड. त्या कोंडीमध्ये ना आम्ही उन्हाळी पोवायला यायचो इथे. पण आता ना मोस्टली येत नाही. आता येतात मेमध्ये, पण आम्ही वगैरे कोण येत नाही. तर वरती धरण वगैरे येत नाही. बघू शकते बघा, तर ह्या पूर्ण सर्व आरले म्हणजे खाली पडले ते. हे बघा इथे केवढे मोठमोठे दगडे वगैरे आहेत. तर अर्धे जाऊन या कोंडीमध्ये पण बसले तिथे आतमध्ये ह्याच्यामध्ये. आणि मिनिमम बोलात ना 8 ते 10 फूट डीप खोल आहे ती. आणि ह्याच्यामध्ये जर आम्ही पहिलं जर पोहायला कुठे शिकलो असेल तर आम्ही आहे त्या कोंडीमध्ये पोहायला शिकलो आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि मित्रांनो शेअर पण करा. तर आपण आता फटाफट पाला चेचून घेऊयात आपण, कारण त्याचा आपल्याला रस टाकायचा आहे. तर मी तुम्हाला पुढे प्रोसेस दाखवतोच, तर कंटिन्यू राहा मित्रांनो. तर मित्रांनो आपण पाला चेचून घेऊयात फटाफट. हो, तर बघा हा पाला आहे झाडाचा. मला या झाडाचं नाव नाही माहीत मित्रांनो. जे कोणाला माहीत असेल मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. तर या झाडाच्या पाल्याने मासे मरतात मित्रांनो. पण मोस्टली पाणी ज्यावेळेस कमी असेल ना त्यावेळेसच मरतात. तर जास्त पाणी असेल आणि गार पाणी असेल तर मोस्टली मरत नाही. तर हे पाणी आहे ना, खूप पाणी आहे. आणि इथे ना कोणतरी अगोदर मास घेतलेले आहे. तर आपण नंतर हे फोडणार आहोत आणि इकडे पाणी कमी करून मग ते टाकणार आहोत. तरच ते मास लागणार नाही, तर ते मास लागणार नाही. आणि याची मिनिमम मास बोललात ना मित्रांनो तर 5 ते 4 मिनटं असते. फक्त ते बेशुद्ध होतात, मरत नाही मासे. आणि ते रिटर्न मग तुम्ही ते जिवंत होऊन जसे नॉर्मल असतं त्या पद्धतीने होऊन जातात. त्याच्यामुळे याचा काही साईड इफेक्ट होत नाही वगैरे. आणि अंगावर जरी उडालं ना तर मोस्टली अशी खाजसारखी उठते, खुजलीसारखं, किंवा असं काय लागलं की कसं झुमतं वगैरे त्या पद्धतीने होतं. तर याचा काही साईड इफेक्ट वगैरे पण नाही. पण मोस्टली डोळ्याबिलात उडू नये याची एक हे घ्या. आपल्याला एवढं पण नाही माहीत डोळ्याबिलात गेल्याने काय त्रास वगैरे होत असेल किंवा झुमत वगैरे असेल, कुणाला एलर्जी वगैरे असेल तर त्याच्यानं पण त्रास होऊ शकतो. तर आपण फटाफट याला हे करून घ्या, चेचून घेऊयात. थांबू? हां हो. तर मित्रांनो फायनली बघा आपण चेचून घेतलं आहे पाला. तर हे बघू शकता बघा, इथे कोणतरी पहिला अडवलेलं आहे ते, आणि मग ह्याच्यामध्ये आहे ना मास टाकलेली होती. तर आपल्याला हे बांध फोडायचं आणि पाणी कमी करायचं. बघा जे पाणी आहे ना वाहतं ते पूर्ण कमी करायचं आपल्याला. नंतर मग आपण ह्याच्यामध्ये अशी ते पूर्ण पाण्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे पूर्ण असं खालपर्यंत आपण इकडे खाली मासे पकडणार आहोत. तर ही मजा फक्त गावालाच करू शकता मित्रांनो. आणि मोस्टली आपल्या कोकणामध्ये ह्या सर्व गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटतात.
प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते मित्रांनो. तर कोणत्या कोणत्या गावामध्ये ही पद्धत आजवर करतात तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. नदी वगैरे पण शांत, पाणी वगैरे पण बघू शकता बघा. तर याच्यामध्ये आपण मासे पकडणार आहोत मित्रांनो. चला तर आपण आता, वेल पण भरपूर झालं आहे बघू शकता. संध्याकाळ व्हायला आले, वाजलेत किती ते पण तुम्हाला दाखवते बघू शकता. 5:15 झालेत. पाणी वगैरे पण खूप गार आहे. आपल्याला काही जास्त नाही पाहिजे, थोडेफार भेटले तरी खाण्यापुरते बस झाले. तर आपण पटकन करून घेऊयात. तर मित्रांनो बघू शकता बघा, आपण मास्तर टाकलेलं याच्यामध्ये बघा, पाला वगैरे टाकलेला आहे. हे बघा ह्याच्यामध्ये उलटे व्हायला लागले मासे. पाणी कमी केलं. पाणी बघा मगाशी किती होतं पाणी, आणि आता बघा पाणी किती कमी केलं आहे बघा. हे बघू शकता. हा बघा आला तशी. हा बाई काय, हे बघा असे कडेल येतात मासे, आणि हे मरत नाही मासे, जिवंतच असतात. पिशवी घे, पिशवी वरती ठेवली मी. तर हे बघू शकते बघा, टोटल असे किती भेटतील ते तुम्हाला मी दाखवीनच पुढे. हा पिशवी आणतो. त्या पिशवीतनं 2 भेटले जाडजाडे. हे बघू शकता. त्या पिशवीतच टाक डायरेक्ट. आणि याच्यामध्ये पण आता हे सर्व खाली लागत जाईल. नाही रे पिशवीत टाक. बघा इथे पण जाडा एक मासा आहे मल्याचा. आणि याच्यामध्ये ना इकडे मली मासे भेटणार तुम्हाला जास्त, आणि खवली मासे. तर तुम्हाला हा वाईट दिसत असेल ना, तो मल्याचा मासा आहे. हा बघा इथे तो पण जिवंत होता, कुठेतरी गेला दिसतोच आपल्याला. ते मेल्याचे सोंग करतात पण मेलेले नसतात, जिवंत मासे असतात. हा बघू शकता बघा, जिवंत आहेत ते, जसे दाखवतात मेल्यासारखे. हा एक घे. हे बघा, कमी पाणी केलं ना तर कमी पाण्याला लवकर लागते मासे. नाहीतर पाणी जर फास्ट असेल ना तर नाही भेटतं ते मासे. हा बघा इथे जाडा मालाचा मासा. हा बघा साईज बघा काय, 1 नंबर साईज आहे. अंदर तो जाईल. ते अजून एक आहे साईज, जाडा साईजचं आहे. हा बघा जिवंत आहे. मी तो असं दाखवते मेल्यागत. बघू शकतो मेलीला नाही बघा, जिवंत आहे पूर्ण. राहील गेला. इथे कुठं जाडा मासा दिसत नाही आहे. काठीन हलवून बघूया इकडे. दगडातनं जाऊन बसले जायचं मासे. खाली बघूयात आपण. ह्याच्यामध्ये आताशी लागते मास. तर बघू शकते बघा किती जाड मासे आहेत मित्रांनो. ते त्या कॉर्नरला फिरत आहेत. तुम्हाला असे वाटते मेलेले आहेत. एकही मासा मेलेला नाही, सर्व मासा जिवंत आहे. तरी असे मासे जर मेले नाही ना मित्रांनो तर आपल्याला पाणी हलवावं लागेल, तरच ती मास लागेल. कारण पाणी खूप गार असल्यामुळे ना मास लवकर तसा लागणार नाही. तर आपण पाणी हलवून घेऊयात. हे बघा इथे किती मासे, पूर्ण सर्व जिवंत आहेत मासे. तर बघू शकते मित्रांनो, आपल्याला असं पाणी हलवायचं आहे.
उन्हाळ्यातनं काय उन्हाळ्यात ह्या सर्व गोष्टी करायची गरज नसते, कारण त्यावेळेस पाणी ना कसं गरम पाणी असतं, त्यावेळेस जरा जरी टाकलात ना तरी मासे मरून जातात. आणि त्यासाठी उन्हाळ्यामध्ये काय उपयोग करायचा तेही तुम्हाला सांगतो. कुठल्या झाडाचा पाला वापरायचा तर किंदलाचं आणि आयनाचं झाड प्रत्येकाला माहीत असेल, जे आपण शेतासाठी यूज केलं जातं आपल्याला कवाल तोडण्यासाठी. तर त्याच्या आपण फाटे वगैरे उलटे बोला किंवा फाटे आपण लाकडं चुलीला जाळण्यासाठी आणत असतो. त्याचं जे कवले डिरे असतात ना, जो पाला असतो मित्रांनो, तो तुम्ही उन्हाळ्याचा मार्च एप्रिलच्या टायमामध्ये जरी कुठून ज्यावेळेस ते पालवतात त्यावेळेस कुठून तुम्ही त्याचा जर असा रस काढून चेकून वगैरे थोडीशी माती टाकून जरी हे काही कालवलात ना तरी त्याच्यानं माशी खूप मरतात. एकदा ट्राय करून बघा मित्रांनो, ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवीनच. ह्याच्यामध्ये ना जाडजाडे खूप मासे आहेत, तर आपण ह्याच्यामधले पकडून घेऊयात. तर मित्रांनो बघू शकते बघा, मासे बघा किती आलेत, सर्व जाडजाडे बघा, पूर्ण कॉर्नरला असे मासे आले तिकडे. ते आपण सर्व पकडून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये अजून मासे खूप सारे आहेत. नानू येणा खाली आहे. साईज बघू शकते बघा माल्याची. मेलेला मासा नाही, जिवंत मासा आहे बघा. फक्त असे कॉर्नरला येतात, असे तुम्हाला वाटलं की मेलेले आपण बघू शकतो. हे बघा असे मासे आपण पकडून. हां हे जाडजाड आहेत. मी इथे बघू शकते बघा किती सारे मासे आहेत, बारीक बारीक वगैरे माल्याचे वगैरे जाडजाडे मासे आले बघू शकतो कॉर्नरला. आणि आपण काय आणलं नाही, आपण कपडे धुण्यासाठी आलो आणि सहज असं नदीवर आलो आपण. तर बोला जाव्यात भेटले, ते भेटले मासे. हां ये ना इकडे, इथे पहिलं इकडे घेऊन ये, हे खालचे पकडूयात. हां तर आपण हे बघा या पिशवीमध्ये ना, आम्ही सोबत नाही कोण आलं आहे, तर आम्ही दोघंच आहोत, मी आणि भाऊ आहे नानू. दोघं आहे बघू शकते बघा किती जाडजाडे मासे आहेत. मासे माल्याचे मासे मित्रांनो, या खायला. व्हिडिओ कसा वाटला मला शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघा, खूप धमाल असा व्हिडिओ आहे. हे बघू शकते बघा जाडजाडे. हां जाडजाडेच मासे आहेत बघा. हे बघू शकता मित्रांनो. हा बघा एक. हां तर मित्रांनो आम्ही दोघंच असल्यामुळे ना मासे पकडायला आणि डबल व्हिडिओ पण शूट करायला खूप प्रॉब्लेम होतो आहे. तरी मी दाखवतो आहे मोबाईलवर, आपला व्हिडिओ वगैरे पण हालत असेल समजून घ्या जरा. तर मासे खूप आहेत बघा, बारीक तर अजून पकडले नाही, जाडजाडीच मासे पकडतो आहे. हे बघा की तिथे मासे बसले, खाली जातात की काय ते पण नाही माहीत. आपल्याला टावेल दे, म्हणजे जाळी वगैरे घेऊन आलात ना तर जाळीमध्ये सर्व व्यवस्थित प्रॉपर अडकतं. पण जाळी वगैरे आम्ही काहीच नाही आणलेली, आम्ही असंच चाललो आहे हात हलवत. आणि एकही मासा मेलेला नाही, फक्त हे सोंग करतात मेल्याचे. तर पाणी वरती कमी केल्यामुळे ना मित्रांनो, हे बघा पाणी भरपूर, मागाशी किती पाणी होतं ना, आता पाणी बघा किती येतं आहे, त्याच्यामुळेही मास लागले. आणि आता संध्याकाळ झाले, संध्याकाळचं ते तुम्हाला दाखवतो. बघू शकता वाजले किती बघा मित्रांनो, हे बघा. तर आता 6 वाजे आलेत आणि बघा पूर्ण अंधार अंधार असं वाटतोय की आपण काही सांगत नाही. आणि या टायमाला आपण मासे पकडतो मित्रांनो. तर हे कशामुळे, तर पाणी कमी केल्यामुळे आपल्याला मासे भेटतात मित्रांनो, नाहीतर असे मासे भेटत नाही. पण पाणी खूप गार असलं ना तर मास लागत नाही मोस्टली, पण पाणी कमी केलं ना तर मासे भेटतात. आणि या झाडांना खूप लवकर मास लागते ह्या झाडाच्या पाल्याने. आणि हे मोस्टली ना तुम्हाला असे उंच डोंगर असतील किंवा नदीचे जिथे माणसांची जाण्यायेण्याची हे नसेल ना त्याच ठिकाणी असं झाड अवेलेबल असतं. तर आमच्या इकडं तर ह्या साईडला खूप सारे अशी झाडं आहेत. तर त्या झाडांना काय बोलतात मला पण नाही माहीत, कारण हे जे मासे मारण्याची पद्धत ना आम्ही आदिवासी माणसांकडनं पाहिली होती आणि त्यांच्याकडून आम्ही हे पाहून मग आम्ही मासेमारी करतो आहे. पण ते प्रत्येक झाडाला वेगवेगळी माहिती असते किंवा वेगवेगळे सांगत असतात. ह्या झाडाला वेगवेगळी नावं असतात, तशी काय झाडांची नाव मला माहीत नाही आहेत. चला तर मासे पकडून घेतो आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो.
तर आम्ही दोघंच असल्यामुळे ना मासे अर्धे पळून जात आहेत, भेटत नाही. आणि याची मिनिमम कॅपॅसिटी 5 ते 4 मिनटं असते. त्याच्यावर ना नंतर मासे भेटणार नाही मग जिवंत झाले की पुन्हा. तर पटापट पकडून घेऊयात मासे. हे बघू शकता एकही मेलेला नाही मासा बघा, जिवंत मासा आहे. आणि टावेल घेऊन येतो, घेऊन ये. टावेल लावूया पटापट. इथे ना इथे जायची गरज नाही. ते गरम असा टावेला तिला ना. तर मित्रांनो पिशवीत आपण मासे पकडले बघा. इथं खाली बघू शकते बघा किती उलटे झालेत मासे. मला असं वाटत असेल ते मेलेत नाही, जिवंत आहेत सर्व मासे. त्यांना आपण आता पाणी सोडल्यावरती फास्ट. असं आहे. तर मित्रांनो बघा जाडे भेटलेत आणि एवढी पिशवीवरून मासे भेटलेत आपल्याला. किती आहेत काय माहीत नाही, तर डायरेक्ट घरी गेल्यावर दाखवीन, कारण अंधार खूप झाला आहे. वाजलेत पण बघा 6 वाजून गेलेत, बघू शकते बघा. अजूनपर्यंत आम्ही मासेच पकडतोय अंधारातनं. आता भेटूया डायरेक्ट घरात मित्रांनो. हां भेटला ना सर. तिथं अजून आहे का पुढं? तिथं आतमध्ये जवानात आहे. हा तिथं खाली, तिथंच खाली आहे. मित्रांनो बघू शकते बघा, फायनली आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत बघा. याच्यात इकडे ना मल्याचे जाडे मासे आहेत आणि इकडे बारीक मासे आहेत, त्याच्यातले मासे काढलेत. तर म्हणजे ना एकत्र टाकूया. बघू शकता ऑल टोटल आपल्याला एवढे भेटलेत मासे.
तर हा व्हिडिओ ना मित्रांनो आपण इथे स्टॉप करूयात. आणि व्हिडिओ मला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.